नमस्कार मंडळी, आपण सगळेच ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो अधिक मास अखेर जवळ येतोय. 17 मे ते 15 जून हे 30 दिवस म्हणजे आपल्यासाठी आध्यात्मिक रिचार्ज होण्याची मोठी संधी आहे. पण अनेकदा आपलं काय होतं माहितीये, महिना सुरू होतो आणि आपल्याला समजतच नाही की नक्की कोणत्या दिवशी काय करायचं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक अधिक मास स्पेशल कॅलेंडर घेऊन आले आहे. कोणत्या दिवशी कोणती सेवा करायची याची एक सोपी टू डू लिस्ट आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा एकही महत्त्वाचा दिवस चुकणार नाही. चला तर मग वही पेन घ्या आणि नोट डाऊन करायला सुरुवात करा. सुरुवातीचा आठवडा म्हणजे 17 मे ते 23 मे. 17 मे रविवार आहे. अधिक मासाची सुरुवात होत आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून महिनाभराचा संकल्प करा. तो काहीही असू शकतो. रोज एक अध्याय वाचणे किंवा रोज एका गरीबाला मदत करणे. त्यानंतर 22 मे शुक्रवार आहे. या दिवशी बागलामुखी जयंती आहे. शक्तीची उपासना करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. घरामध्ये लक्ष्मीची पूजा करा आणि शक्य असल्यास सुवासिनीची ओटी भरा. यानंतर येतो या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा. 27 मे बुधवार. या दिवशी आहे कमला एकादशी. अधिक मासातील एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी उपवास करा आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. या दिवशी केलेलं दीपदान म्हणजे दिवा लावणे खूप शुभ मानलं जातं. 31 मे रविवार. हा दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा आहे. ज्येष्ठ पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. विशेषतः अधिक मासातील ही पौर्णिमा असल्याने या दिवशी दान धर्माला विशेष फलप्राप्ती मिळते. या शुभ दिवशी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा म्हणजेच आई किंवा सासूचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना सन्मानपूर्वक एखादी भेटवस्तू किंवा फळ आणि दक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करावी. आता यानंतर जून महिना सुरू होतो. जून महिना सुरू झाला की आपल्या सेवेची गती वाढवायची आहे. जून महिन्यातील तारखा म्हणजे अधिक मासाचा ग्रँड फिनाले आपण म्हणू शकतो. 11 जूनला येते या महिन्यातील दुसरी कमला एकादशी. आता बघा, योगायोग असा की या दिवशी गुरुवार आहे, जो विष्णूचा वार मानला जातो. जर काही कारणास्तव तुमच्याकडून पहिली एकादशी चुकली असेल तर काळजी करू नका. देवाने तुम्हाला ही दुसरी संधी दिली आहे. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा किंवा किमान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. लक्षात ठेवा, या दिवशी केलेली विष्णू सेवा तुमच्या संपूर्ण महिन्याचं पुण्य पदरात पाडून देऊ शकते. त्यानंतर 14 जून रविवार. शिवरात्री आणि शेवटचा रविवार. 14 जूनला आहे अधिक मास शिवरात्री आणि योगायोगाने हा या महिन्याचा शेवटचा रविवार सुद्धा आहे. विष्णूच्या महिन्यात महादेवाची ही तिथी येणं म्हणजे हरिहर भेटच. सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे वेळ काढून एखाद्या शिवमंदिरात नक्की जा. आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी महादेवाला अभिषेक करा. महिना संपत आलाय, त्यामुळे या शेवटच्या रविवारी केलेली शिवभक्ती तुम्हाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा देऊन जाईल. आणि अखेर 15 जून सोमवार. अधिक मासाचा शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्या. हा दिवस म्हणजे आपल्या महिनाभराच्या भक्तीची सांगता करण्याचा दिवस. आपण जे 33 अनारशांच्या दानाबद्दल बोललो होतो, त्यासाठी हा सर्वोत्तम मुहूर्त आहे. एखाद्या ब्राह्मणाला शिधा द्या किंवा गरजूंना अन्नदान करा. पण हे दान करताना सोबत रुपयाचं नाणं ठेवायला विसरू नका. महिनाभर आपण जी सेवा केली त्याबद्दल देवाचे आभार मानण्याचा आणि आनंदाने या पवित्र महिन्याचा निरोप घेण्याचा हा दिवस आहे. तर मंडळी, तुम्हाला यातील फार काही करणं शक्य नसेल तर तुम्ही टू डू लिस्ट अशी देखील ठेवू शकता. रोज तुळशीसमोर दिवा लावा. शक्य असेल तर रोज पुरुषोत्तम महात्म्य ग्रंथाचा एक अध्याय वाचा. 33 या संख्येचे महत्त्व ओळखून दानधर्म करा. तर मंडळी, कसं वाटलं हे अधिक मासाचं कॅलेंडर? 17 मे ते 15 जून हा काळ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच प्रार्थना. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचेही महत्त्वाचे दिवस चुकणार नाहीत. भेटूया लवकरच. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद.